आमदार सतेज पाटील हे परिवहन राज्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सर्व एसटी बस स्थानकं अधिक सुविधायुक्त होण्यासाठी भरीव निधी मंजूर करून दिला होता। कोल्हापूर शहरामधील संभाजीनगर इथल्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 9,80,00,000चा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। याबरोबरच जिल्ह्यातील अन्य बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी निधी देण्यात आला होता। या निधीतून या बसस्थानकांची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत। कोल्हापूर शहरातील संभाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी जुलै 2022 मध्ये वर्क ऑर्डर होऊन ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती। सध्या या बसस्थानकाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव तसंच बारामतीनंतरचं हे दुसरं अत्याधुनिक सुविधा असलेलं बसस्थानक पूर्णत्वाला येतंय। आज आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी केली। यावेळी विद्युत व्यवस्था, फायर सेफ्टी, ड्रेनेज लाईन, रंगरंगोटी, कंपाऊंड वॉल, गेट, काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक अशी प्रलंबित कामं लवकरच पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी ठेकेदार आणि एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। या कामाचे कॉन्ट्रॅक्टर SN पोवार, एसटीच्या इलेक्ट्रिक विभागाच्या कनिष्ठ अभियंता क्षितिजा राजे नाईक निंबाळकर यांनी इथल्या कामाबाबतची माहिती आमदार सतेज पाटील यांना यावेळी दिली। येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत या बसस्थानकाचं उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली। संभाजीनगर बसस्थानकाचं नामकरण श्री छत्रपती संभाजी महाराज नगर बसस्थानक असं करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। शहरामध्ये 2 बसस्थानक आहेत, एक मध्यवर्ती आणि एक संभाजीनगर बसस्थानक। अनेक वर्ष संभाजीनगर बसस्थानकाची दुरावस्था होती आणि म्हणून पूर्वी परिवहन राज्यमंत्री असताना 10 कोटी रुपयाला मंजूर केले आणि त्याचं काम आता पूर्णत्वाला जवळजवळ त्या ठिकाणी आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर बसस्थानक अशा पद्धतीचं त्याला नामकरण व्हावं अशी सगळ्यांचीच आमची प्रामाणिक मागणी आहे। आमदारांनी तसं पत्र शासनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं तर गगनबावडा, राधानगरी, भुदरगड किमान एक 4-5 तालुक्याला जाणाऱ्या बसेस ह्या इथनं सुटल्या आणि मुंबई पुण्याला जाणाऱ्या सुद्धा काही बसेस या भागातून सुटल्यात। कारण की आपण शहराचा विचार केला तर उपनगरातून जाणारा STला जाणारा वर्ग प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आणि म्हणून या उपनगरातल्या लोकांच्या सुविधा आणि मॅक्झिमम बसेस आता पूर्वी ST स्टँडची अडचण होती, बसेस सोडवायला मर्यादा होत्या, परंतु आता अद्यावत असं बसस्थानक झालेलं आहे। अगदी आपण बघितलं तर मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यात सुंदर असं बसस्थानक आपल्याला उपलब्ध त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून इथून मॅक्झिमम बसेस कशा जाता येईल हा प्रयत्न आमचा पुढच्या काळात राहील आणि थोडं काम अजून पेंडिंग असलं तरी कामकाज सुरू करावं। किमान जानेवारीमध्ये इथून बसेस जाव्यात अशी जानेवारी अखेरपर्यंत किमान बसेस या ठिकाणी सुरू व्हाव्यात अशी विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे। या अत्याधुनिक सुविधा असलेल्या बसस्थानकामुळे राधानगरी, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यांसह नजीकच्या सर्व भागातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। यावेळी तायवाडे पाटील असोसिएट्सचे आर्किटेक्ट हर्षवर्धन तायवाडे पाटील, मेसर्स SN पोवार फर्मचे कॉन्ट्रॅक्टर SN पोवार, ST विभागाचे विभागीय अभियंता मनोज लिंगरस, कनिष्ठ अभियंता संदीप दड्डीकर, संभाजीनगरचे आगार व्यवस्थापक शिवराज जाधव, विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, सुयोग मगदुम, दिग्विजय मगदुम, धीरज पाटील, मयूर पाटील, इजाज नागरकट्टी, विश्वास गुरव, दिलीप टिपुगडे, यशवंत शिंदे, सुनील वर्मा, दिलीप मिरजे, रोहित मिरजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।